ये होना नहीं जाणाऱ्यांना आपली संस्था आहे पर्यावरण दक्षता मंडळ, त्याच्या माध्यमातून आपण ही मोहीम सुरू केली आहे माझा तलाव. आणि पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण एकत्र जमलो आहोत. तर आज आपण कचराळी तलावावरती आलो आहोत आणि इकडे आपण लोकांना एकदम बेसिक संदेश देतो, जसं की पाण्यामध्ये कचरा टाकू नका किंवा माशांना खायला देऊ नका, त्याच्यामुळे पाण्याची जी क्वालिटी असते ती खराब होते. आणि बेसिकली आपण लोकांना तलावावर जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करतो या माध्यमातून आणि त्यांच्यामध्ये तलावांच्याबद्दल जनजागृती करण्याचं काम करतो. कारण आत्ता हे जे ब्युटिफिकेशनचं काम चालू आहे ते थोडंसं पर्यावरणाच्या विरोधी आहे असं ऐकून आता सिद्ध झालं आहे. तर मग त्याच्या अगेन्स्ट म्हणजे जे संवर्धन व्हायला पाहिजे त्यानुसार, तर मग त्याच्यासाठी आपण या मोहिमेतून आपण जनजागृती करत असतो. या आपली जी मोहीम आहे जे मानवी श्रृंखला इथे म्हणजे मुलांना जे संदेश देतं लोकांपर्यंत काय सांगतात त्याचे? मुलांना म्हणजे जास्तीत जास्त आपण लहान मुलांना यामध्ये सहभागी करून घ्यायचा प्रयत्न करतो. कारण की मुलं हे देशाची पुढची पिढी आहे आणि ते जर अवेअर असतील या बाबतीमध्ये तर मग ते जास्त चांगल्या प्रकारे पर्यावरणाची काळजी घेऊ शकतात. म्हणून आपण लहान मुलं, कॉलेज गोईंग जे स्टुडंट असतात त्यांना याच्यासाठी आपण जनजागृतीचे कार्यक्रम करत असतो. आणि आपण एक तलाव दत्तक योजनासुद्धा राबवली आहे या माध्यमातून. तर आत्ता आपण एका शाळेला एक तलाव दत्तक घ्या असं त्यांना आपण सांगतो. तर आत्तापर्यंत मला सांगायला खूप आनंद होतो की 13 शाळांनी आत्तापर्यंत तलाव दत्तक घेतलेले आहेत आणि हा तलाव जो आहे कचराळी तो भगवती शाळेने अडॉप्ट केलेला आहे आणि त्याचे मुलं रेग्युलर इथे येऊन व्हिजिट देतात आणि तलावामध्ये जी बायोडायव्हर्सिटी आहे किंवा काही तलावामध्ये कचरा आहे तर ह्याचा रिपोर्ट ते आपल्या संस्थेला पाठवतात.